ओके, सो आपला लेसन चाललाय 2.2 सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि त्याचे आपण 2.1 पासून 2.6 पर्यंत क्लॅडोग्राम पर्यंत कव्हर केलं होतं. 2.7 फायलोजेनी पासून स्टार्ट करूया. फायलोजेनी, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या टाईपचं क्लासिफिकेशन बघितलं की कोणत्या कोणत्या कोणते सिस्टमॅटिक्स वे आहेत ज्याने आपण क्लासिफिकेशन करू शकतो. सो नेक्स्ट वन इज फायलोजेनी. फायलोजेनी काय आहे? इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणत्या प्रकार ते जेव्हा इव्हॉल्व्ह होत होते तेव्हा इव्हॉल्व्ह होत असताना त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज राहून गेल्या जे आपल्याला आता बघायला मिळतात. सो ते आपण ह्याच्यामध्ये बघणार. इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन क्लासिफिकेशन as it takes into account not merely the morphological status but also relationship of one group of organism with the other group of life. म्हणजे याच्यामध्ये फक्त मॉर्फोलॉजी काय असते? मॉर्फोलॉजी काय असते माहितीये? सत्यजित, मॉर्फोलॉजी म्हणजे बाह्यरूप. लिहून घ्या तिथे लगेच. मॉर्फोलॉजी म्हणजे बाह्यरूप. म्हणजे त्यांचं बाह्यरूप आपण जर कंपॅरिझन असं करायला गेलो तर गाय, वाघ, हत्ती सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. पण त्यांचं जो मेन त्यांचं स्ट्रक्चर बघितलं तर ते सेम आहे, बरोबर की नाही? 2 पाय, 2 पुढचे पाय, 2 मागचे पाय, शेपटी आणि पुढे तोंड. हे त्यांचं दोघांचं पण सिमिलर आहे. मला रिस्पॉन्स येत नाहीये मुलांना तुमच्याकडून, असं वाटतं मी एकटीच बडबडते. येस मॅम. येस, असं मध्ये मध्ये बोललात तर असं वाटेल की मी बोलते, अदरवाईज मी एकटीच बडबडते आणि कोणीच नाही असं व्हायचं. सो त्यांच्यामध्ये मग मॉर्फोलॉजी असते. ती मॉर्फोलॉजी म्हणजे काय? त्यांचं बाह्य रूप, कशा प्रकारे ते दिसतात, मग त्यांच्यामधले जे सिमिलॅरिटीज आहेत त्याच्यावरती त्यांना क्लासिफाय नाही केले गेले. पण त्यांच्या आता समजा एक ग्रुप आहे प्राण्यांचा आणि त्यांना दुसऱ्या ग्रुप सोबत सुद्धा कम्पेअर केले, त्यांच्यासोबत असलेले त्यांचं रिलेशनशिप पण बघितले गेले. त्यामुळे या सिस्टीमच्या आधारे आपण इव्होल्युशनला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. तुम्हाला आठवत असेल 10वी मध्ये तुम्हाला पहिला धडा होता अनुवंशिकता आणि उत्क्रांती, आठवतोय? येस मॅम. त्याच्यामध्ये होतं बाह्यरूपीय पुरावे आणि शरीरशास्त्रीय पुरावे, असे 2 प्रकारचे एव्हिडन्सेस आपण बघितले होते त्याच्यामध्ये. तर त्यातला जो बाह्यरूपीय होता म्हणजे प्राण्यांचं एकसारखं असणारं रूप किंवा मग झाडांचं, वनस्पतींचं, तर समजा आपण मोसंबी, संत्र आणि लिंबू यांना कम्पेअर केलं तर हे तिघं पण रंगरूप म्हणजे एक त्यांचं जर मॉर्फोलॉजी बघितलं तर सेम असते. बाहेरचं कव्हरिंग आणि त्याच्या आतमध्ये सिमिलर असे ते 6 किंवा 8 यांचे गर, बरोबर? येस मॅम. सत्यजित, तू आहेस की माईक ऑन करून कुठे गायब झालायस? कॅमेरा ऑन करा दोघांनी. ऍटलिस्ट येस न तरी बोलतोयस. बरं, तर त्यांची मॉर्फोलॉजी, मग ही असते मॉर्फोलॉजी.
आणि त्याच्यासोबत आपण त्याचे जे अदर ग्रुप्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्याचं काय करतोय, रिलेशनशिप शोधतोय. जसं की आपण बघितलं होतं की एक समजा माणसाचं हाताचं हाड बघा आणि पक्ष्यांचं किंवा वटवाघुळाचं जर आपण हाड बघितलं ते नियरली सेम असतं. असं असे 5 हे असतात त्याला पण सेम. जसे माणसाच्या हाताला कशी 5 बोट असतात तसं त्याला त्याच्या पंखामध्ये सुद्धा 5 हे काळे असतात. मग हे आपण म्हणू शकतो का की कधीच्या काळी खूप पूर्वी ते सुद्धा एकाच पूर्वजापासून इव्हॉल्व झाले आहेत, त्यांच्यामध्ये आपण हे रिलेशनशिप शोधू शकतो. सो आता ही जी पॉलिजेनी सिस्टीम आहे त्याच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऊसचं 3 डॉमेन कन्सेप्ट, मग आपण जो आधी मागच्या लेक्चरला बघितलं होतं ऊसचं 3 डॉमेन कन्सेप्ट आणि विटेकर्सची 5 किंगडम सिस्टीम म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत, ही पॉलिजेनेटिक रिलेशनशिपची एक्झाम्पल्स आहेत. त्यांनी त्या सिस्टीम बनवताना, त्यांनी त्यांचं क्लासिफिकेशन करताना त्यांचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप बघितलं आणि सेम त्यांचं मॉर्फोलॉजिकली स्टेटस सुद्धा चेक केला आणि त्याच्यावरून क्लासिफाईड केले गेलेले आहेत. समजलं हे फायलोजेनेटिक काय आहे? येस मॅम. फायलोजेनेसी मध्ये आपण मॉर्फोलॉजिकल स्टेटस आणि त्यांचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप दोन्ही गोष्टी चेक करते. देन डीएनए बारकोडिंग. डीएनए बारकोडिंग मध्ये डीएनएचा फुल फॉर्म कोण सांगेल? डीएनएचा फुल फॉर्म काय आहे मॅम? हा, एक्सोरिबोन न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्झी न्यूक्लिक ऍसिड काय आहे त्याचा फुल फॉर्म? डीऑक्झिरिबोन न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्झिरायबो एन फॉर न्यूक्लिक, ए फॉर ऍसिड. आणि बारकोडिंग आपण जी कन्सेप्ट आहे ती बघूया आता. डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड या मेथड मध्ये द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पीसीज based on its DNA sequence from a tiny tissue sample of an organism under study. आपण एका पेशीच्या डीएनए वरून आपण हे शोधू शकतो की तो ऑर्गॅनिझम कोणता आहे किंवा तो कोणत्या स्पीसीजचा आहे हे आपण शोधू शकतो. कारण आपल्या डीएनए मध्येच लपलेले असतात सर्व आपण कसे दिसू, आपलं अपिअरन्स कसा असेल, आपले गुणधर्म कसे असतील, आपला स्वभाव कसं असेल, इथपासून सर्व काही आपल्या डीएनए मध्येच असतं. सो डीएनए वरून आपण ओळखू शकतो की ती स्पीसीज कोणती आहे आणि त्यामुळे नवीन आयडेंटिफाईड होणाऱ्या स्पीसीजला त्यांचं इकोलॉजिकल आणि त्यांचं इव्होल्युशन कसं झालंय ते शोधण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. कारण जर आपण एखाद्या जीनला मॅप केलं म्हणजे एखाद्या जीनचा जर स्टडी केला तर मग त्याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, त्याचे पूर्ण स्ट्रक्चर वगैरे कळणार आणि मग त्याच्यावरून त्या आयडेंटिफिकेशन वरून आपण दुसऱ्या डीएनए सोबत त्याला मॅच करून आपण हे करू शकतो की अरे हा या स्पीसीजच्या डीएनए सोबत जास्त मॅच होतोय, मग कदाचित त्याच्यापासूनच इव्हॉल्व्ह झाले असतील. आता जर इव्हॉल्व्ह झालेले आहेत
त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह झालं म्हणजे काय, त्यांच्या डीएनए मध्ये न्यू सिक्वेन्स ऍड होत गेलेत आणि त्यांना नवीन कॅरेक्टरिस्टिक्स भेटत गेले. जेव्हा डीएनए मध्ये वेगवेगळे सिक्वेन्स ऍड होतील तेव्हा त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होईल, तेव्हाच त्यांच्यामध्ये उत्क्रांती होईल. सो ती प्रोसेस कशी असते, 2 स्टेप मध्ये. फर्स्ट, कलेक्टिंग डीएनए बारकोड डेटा ऑफ अ नोन स्पीसीज. एखाद्या माहित असलेल्या स्पीसीजचा डीएनए बारकोड घ्यायचा, त्याचा डेटा घ्यायचा. त्याच्यानंतर त्याला जी आपल्याला स्पीसीज माहिती नाही आणि आपल्याला शोधून काढायचंय ती कोणती आहे स्पीसीज, त्यांच्या बारकोड डेटा सोबत त्याचं आयडेंटिफिकेशन करून बघायचं. ओके, आता समजा आपण जर माणसाचा डीएनए आणि चिंपांझीचा डीएनए मॅच केला तर ते ऑलमोस्ट पॉसिबल येतात, पण त्यांच्यामध्ये फक्त 2% डिफरन्स आहे. तो 2%चा डिफरन्स आपल्याला माणूस बनवतो आणि त्यांना चिंपांझीच ठेवतो. समजतंय? Yes, ma'am. सत्यजित प्रथमेश. Yes, ma'am. अंडरस्टूड? डीएनए बारकोडिंग काय आहे? डीएनए बारकोडिंगच्या मदतीने आपण डीएनए बारकोडिंग म्हणजे काय की एखाद्या डीएनएच्या मदतीने त्या स्पीसीजचं आयडेंटिफिकेशन करणे. ओके, नोन स्पीसीज आपल्याला माहित असलेली स्पीसीज आणि अननोन म्हणजे काय, आपल्याला माहित नसलेली स्पीसीज. मग आपल्याला माहित नसलेल्या स्पीसीजचं किंवा आपल्याला एखादं नवीनच माहिती झाले अशा स्पीसीजचं डीएनए आणि आपल्याला माहित असलेल्या स्पीसीजचा डीएनए आपण मॅच करून ओळखू शकतो की त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का. देन डीएनए बारकोडिंगचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. पहिलं म्हणजे प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर स्पीसीज, म्हणजे ज्या स्पीसीज आता धोक्यामध्ये आलेल्या आहेत, ज्या एक्सटिंक्ट होण्याच्या म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, अशा स्पीसीजला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या बारकोडिंगचा वापर करू शकतो. देन प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आपण आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचे डीएनए बारकोड करून ठेवू शकतो, जेणेकरून आपण त्यांना पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या डीएनएचा इन्फो आपल्याकडे असेल तर आपण त्याच्यापासून त्या स्पीसीजला इव्हॉल्व करू शकतो किंवा वाढवू शकतो. पेस्ट कंट्रोल इन ऍग्रिकल्चर म्हणजे काय, ऍग्रिकल्चर मध्ये त्याचा सगळ्यात जास्त यूज कुठे होतो, झाडांना लागणारी कीड किंवा त्यांना लागणारे जे काही रोग वगैरे लागतो त्याच्यापासून त्यांना संरक्षण देण्यासाठी आपण ह्या डीएनए बारकोडिंगचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये कोणते असे जीन आहेत ज्यांनी त्यांना रोग होऊ शकतो ते काढून टाकू शकतो आणि त्यांच्या जागी हेल्दी जीन्स टाकू शकतो. देन आयडेंटिफाईंग डिसीज वेक्टर्स, कोणत्या जीन्समुळे त्यांना रोग होतोय ते शोधू शकतो. देन ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट्स अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिकल प्लांट्स, मेडिकली जे आपल्याला उपयुक्त असणारे प्लांट्स आहेत ते ओळखू शकतो. जंगलामधले कुठलीही झाडं आणून त्यांचं आपल्या डेटाबेस सोबत मॅचिंग करून बघू शकतो की ते कोणते प्लांट्स आहेत जे आपल्याला मेडिसिनल यूज साठी वापरता येऊ शकतात. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. नुसतंच येस मॅम बोलू नका. समजलंय की नाही मी तुम्हाला पुन्हा विचारणार आहे ते की ह्याचं काय एक्सप्लेन करायला सांगणार आहे तुम्हाला दोघांना ऍट द एंड ऑफ अ क्लास. हे जे 5 क्वेश्चन्स आहेत ना ते ऍज अ होमवर्क म्हणून करायचे आहेत तुम्ही, ठीक आहे? 5 questions. 2.9 is taxonomical categories.
आता classification is not a single step process, but involves hierarchy of steps in which steps represent a rank or category. तर त्या क्लासिफिकेशन करताना आपण स्टेप वाईज क्लासिफिकेशन करत जाणार आहोत आणि ईच स्टेप काय असणार आहे, एक रँक किंवा एक कॅटेगरी असणार आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या म्हणजे ती जी कॅटेगरी आहे, कॅटेगरीज निर्माण करण्याची जी एक टॅक्सोनॉमिकल अरेंजमेंट आहे, इट इज कॉल्ड ॲज टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. जी कॅटेगरी आहे ती कशाचा पार्ट असणार आहे, टॅक्सोनॉमिकल अरेंजमेंटचा पार्ट असणार आहे. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. अँड ऑल कॅटेगरीज इन इन्क्रीजिंग ऑर retrogressive order together constitute taxonomical hierarchy. Like kingdom, सगळ्यात वरती किंगडम म्हणजे सृष्टी असते, देन डिव्हिजन, देन क्लास, देन ऑर्डर, फॅमिली अँड देन जीनस अँड स्पीसीज, अशी त्यांची कॅटेगरी कमी कमी. म्हणजे सगळ्यात मेन असते किंगडम. किंगडमच्या खाली त्याचे डिव्हिजन मध्ये पार्ट होतात. मग डिव्हिजनचे अजून क्लासमध्ये आपण डिवाइड करतो, क्लासेसला अजून आपण ऑर्डर मध्ये डिवाइड करतो, ऑर्डर डिवाइड होतं फॅमिलीमध्ये, फॅमिली डिवाइड होते जीनस मध्ये आणि जीनस डिवाइड होतो स्पीसीज मध्ये. असं त्याचं डिव्हिजन, अशी त्याची कॅटेगरीज आपण हायरार्चिकल सिक्वेन्सने बनवले जातो. म्हणजे सगळ्यात मोठा वर आणि त्याच्यापेक्षा खाली 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 छोटे 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 असे ग्रुप्स पडत जातात. सो दीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. ह्या कॅटेगरीज कशा आहेत, कंपल्सरी आहेत आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचं ही कॅटेगरी असतेच. त्याचा किंगडम कोणता, त्याचा डिव्हिजन कोणता, त्याचा क्लास कोणता, त्याची ऑर्डर कोणती, त्याची फॅमिली कोणती, त्याचं जीनस कोणतं, त्याची स्पीसीज कोणती, हे सर्व कॅटेगरी प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी, प्रत्येक ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक प्लांटसाठी आणि प्रत्येक अॅनिमलसाठी, सगळ्यांसाठी गरजेचे आहे किंवा कंपल्सरी आहे. These are compulsory categories. Beside these are facultative category like suborder, subfamily, etc. etc. अजून त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे सब कॅटेगरीज अँड सब ऑर्डर्स असतात. जर गरज पडली तर ते वापरले सुद्धा जातात. आता आपलं आपण मग 3 डोमेन स्ट्रक्चर बघितलेले. युकॅरियोटा कोणते कोणते बघितले होते प्रथमेश? मला सांगा, आपण डोमेन्स बघितले होते, कोणते कोणते डोमेन बघितले? 3. कोणते कोणते बघितले? 3 डोमेन बघितले ना बुक मध्ये. बॅक्टेरिया, आर्किया, युकॅरिया. आपण कोणत्या डोमेन मध्ये येणार? ह्युमन कोणत्या डोमेन मध्ये येणार? युकॅरिया. युकॅरिया म्हणजे काय? ज्यांना सेल मध्ये न्यूक्लियस आहे असे ऑर्गॅनिझम्स. सिंपल भाषेत लक्षात ठेवायचं झालं तर आपण युकॅरिया डोमेन मध्ये येतो. त्याच्यानंतर आपली टॅक्सॉनॉमिकल हायरार्की जर बघायला झालं तर आपण किंगडम, कोणत्या किंगडम मध्ये येतो आपण? किंगडम ॲनिमेलिया. कोणता येतो? कोणत्या सृष्टीमध्ये येतो आपण? ॲनिमेलिया.
Animalia. डिव्हिजन आपल्याला फायलम आहे. फायलम फायलम इज कॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे कॉर्डेटा मध्ये पण वर्टेब्रेटा या डिव्हिजन मध्ये, वर्टेब्रेटा या सब फायलम मध्ये येतो आपण, म्हणजे ज्यांना बॅकबोन आहे असे अॅनिमल्स. देन क्लास कोणती आहे आपली? मॅमेलिया. मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राणी. देन ऑर्डर आहे आपली, हे तुम्ही गेल्या वर्षी शिकला होतात का? प्रीमेट्स. ऑर्डर आहे आपली प्रीमेट्स. फॅमिली कोणती आहे? होमोनिडिए. देन जीनस इज होमो अँड स्पीसीज इज सेपियन. आपलं जीनस आणि स्पीसीज ह्या दोघांचं मिळून आपलं नाव बनतं, सायंटिफिक नेम बनतं, होमो सेपियन्स. आणि या सगळ्या कंपल्सरी आहेत. सब ऑर्डर्स ऑफ फॅमिली जसं गरज लागेल तसं तसं वापरलं जातं. देन टॅक्सॉनॉमिकल हायरार्की काय आहे ते बघूया. टॅक्सॉन म्हणजे टॅक्सॉनॉमिकल ग्रुप और एनी रँक ऑफ सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. ही डेफिनेशन कुणी बनवलेली आहे? H.J. Lamb 1948 मध्ये. टॅक्सॉन इज अ टॅक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन अ सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. प्रत्येक ग्रुपला टॅक्सॉन म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं? टॅक्सॉन. आणि ह्याला अंडरलाईन या. अंडरलाईन करून घेतलं त्याला. तर समजा आपण एक्झाम्पल बघायचं झालं, प्लांट किंगडम मध्ये म्हणजे वनस्पती सृष्टीमध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, वेगवेगळे ग्रुप्स असतात. अँजिओस्पर्मी, डायकॉटिलिडॉन, पॉलिपेटली, देन माल्वासिया. आता अँजिओस्पर्म कोणते प्लांट्स असतात? तुम्ही हे ना 9वीला शिकलाय. फ्लॉवरिंग प्लांट्स. अँजिओस्पर्म मध्ये फ्लॉवरिंग प्लांट्स येतात ज्यांना फ्रूट पण येतं, ते अँजिओस्पर्म. डायकोटिलिडॉन म्हणजे द्विबीजपत्री. आठवतात हे शब्द? येस मॅम. पॉलिपेटली म्हणजे सिंगल पेटल असणारा फ्लॉवर. अशा प्रकारे त्यांचे वेगवेगळे ग्रुप केलेले असतात. असे त्यांचे जे ग्रुप्स आहेत त्यांना टॅक्सॉन म्हणतात. लेट्स सी. आता कॅटेगरी आपण बघितली चायना रोज. चायना रोज अँड कोब्रा. हे चायना रोज आणि हे कोब्राचा आहे. हे त्यातला जो प्रत्येक ग्रुप आहे त्या प्रत्येक ग्रुपला टॅक्सॉन म्हटलं जातं. कोणता ग्रुप आहे? किंगडम त्यांचा प्लांटी आहे आणि कोब्राचा ॲनिमेलिया आहे. डिव्हिजन किंवा फायलम काय आहे त्यांचं? अँजिओस्पर्मी म्हणजे फुलं येणारे आणि फळं येणारं झाड. त्यानंतर त्याचं कॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे काय? ज्यांना मध्ये एक फ्लेक्सिबल स्ट्रक्चर असतं जे त्यांना ग्रोथ मध्ये हेल्प करतं, जसं की आपल्याला बॅकबोन आहे तसं. मग आता फायलम ह्यांचा कॉर्डेटा आहे. आपला पण फायलम काय आहे? कॉर्डेटा. पण त्याचा सब फायलम आहे वर्टिब्रेट्स आणि नॉन वर्टिब्रेट असे दोन येतात. सो हे कॉर्डेटा मध्येच येतं. देन त्याचं रेप्टाईल क्लास रेप्टिलिया आहे म्हणजे सरपटणारे प्राणी. आणि याचे डायकॉटिलिडॉन म्हणजे त्यांचा दोन भाग होतात असे. देन पॉलिपेटली. पॉली म्हणजे अनेक पाकळ्या असणारे. मोनो म्हणजे एक पाकळा असते. मोनो हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. मोनो हा शब्द एक याच्यासाठी वापरला जातो. पॉली हा अनेक अशा अर्थी वापरला जातो. त्यानंतर कोब्राचा सबक्लास डायप्सिडा. त्यांची सिरीज कोणती आहे? थॅलमी फ्लोरे.
ऑर्डर माल्विस आणि ह्याची ऑर्डर स्क्वॅमॅटा, फॅमिली माल्वेसिया आणि ह्याची फॅमिली इलॅपिडिए, जीनस हिबिस्कस आणि ह्याचा जीनस नाजा, स्पेसिस सेम नाजा. मग ह्याचं नाव काय झालं? नाजा नाजा. आणि हिबिस्कस रोजा सिनेसिस, स्पीसीजचं नाव काय? रोजा सिनेसिस. मग ह्याचं नाव काय येणार? हिबिस्कस रोजा सिनेसिस असं त्याचं नाव येणार, चायना रोजचं. तो हे क्लासिफिकेशन मधला जो हा प्रत्येक ग्रुप आहे त्या प्रत्येक ग्रुपला वेगळं नाव तरी त्याला काय म्हटलं जातं? टॅक्सॉन. समजलं? येस मॅम. आता हे खूप जास्त पुढे पुढे डीप 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 होत जाणार आहे, त्यामुळे बेसिक क्लिअर असेल तरच तुम्हाला पुढचं समजेल. बेसिक क्लिअर नाही झालं तर पुढचं नाही समजणार. नक्की समजलंय हे तुम्हाला? आपण आताशी स्टार्ट केलंय. Yes, ma'am. ओके, आपण टॅक्सॉनॉमिकल हायरार्की बघतोय, म्हणजे मोठ्या ग्रुप पासून छोटे छोटे त्यांचे जे सब ग्रुप पडत जाणार आहेत त्याला हायरार्की म्हणतात, टॅक्सॉनॉमिकल हायरार्की. त्यानंतर टॅक्सॉन म्हणतात ह्या ग्रुप मधल्या प्रत्येक किंगडम मधल्या प्रत्येक ग्रुपला हे टॅक्सॉन म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचे युनिट ऑफ क्लासिफिकेशन, त्यांना काय काय म्हणतात त्या प्रत्येक ग्रुपला जे वेगळं नाव आहे ते आपण खालून वर असं बघत जाणार. ठीक आहे, खालून वर असं जाणार. पहिल्यांदा स्पीसीज, मग जीनस. आपण ओळख करून देताना आपली ओळख कशी करून देतो? डायरेक्ट आपल्या पूर्वजांची नावं सांगायला सुरुवात करतो, आधी आपलं नाव सांगतो ना. तसं हे आहे की पहिल्यांदा त्या स्पीसीजची ओळख, मग त्याच्यानंतर त्याच्या जीनसची ओळख, मग त्याच्या फॅमिलीची ओळख, असं आपण करत जाणार आहोत. सगळ्यात पहिले बघूया स्पीसीज. स्पीसीज इज अ प्रिन्सिपल लोएस्ट नॅचरल टॅक्सॉनॉमिक युनिट. सगळ्यात लोएस्ट नॅचरल टॅक्सॉनॉमिकल युनिट कोणतं आहे? दिस इज द स्पीसीज. And ranking below the genus and denoted by Latin binomial, considered as basic unit of classification. हे कशा प्रकारे लिहिलं जातं? आता genus and species are always written in italic font. ज्या वेळेला ते छापील स्वरूपात असतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते असं लॅटिन मध्ये म्हणजेच इटॅलिक फॉन्ट मध्ये असतं. तुम्ही हे बघितलं असेल पुस्तकामध्ये, ह्याच्या आधी पण असं बघितलंय जसं हे आहे. येस मॅम. ते लिहिणं गरजेचं असतं, तसं नाही लिहिलं तर ते चुकीचं ठरतं. आणि ज्या वेळेला आपण हाताने लिहत असतो म्हणजे वहीमध्ये वगैरे जेव्हा तुम्ही असं लिहत असता त्यावेळेला प्रत्येक वेळी ज्या तुम्ही त्याचं जीनस अँड स्पीसीज लिहाल म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम लिहाल त्यावेळेला त्याच्या खाली लिहिल्यानंतर अंडरलाईन केलं जातं. ठीक आहे, अंडरलाईन केलं जातं. येस मॅम. स्पीसीज हा सगळ्यात लोएस्ट नॅचरल टॅक्सॉनॉमिक युनिट आहे. महत्वाचा शब्द काय आहे? लोएस्ट नॅचरल टॅक्सॉनॉमिक युनिट. कशाच्या खाली असतो तो? रँकिंग बिलो द जीनस अँड डिनोटेड बाय लॅटिन बायनॉमियल. अँड दिस इज द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये पण ग्रुप्स असतात. इट इज अ group of organisms that can interbreed under natural condition to produce fertile offspring. Species हा एक ग्रुप आहे कुणाचा?
या ग्रुपमध्ये येणारे सर्व प्राणी, सर्व ऑर्गॅनिझम हे एक नॅचरल कंडिशन असताना, त्यांना चांगली नॅचरल कंडिशन मिळाल्यानंतर एक ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकतात, त्यांच्यासारखा दिसणारा दुसरा सजीव निर्माण करू शकतात. त्यानंतर इट इज अ थॉट टू बी अन इंडिव्हिज्युअल. स्टेबल अँड इन याच्यामध्ये स्पीसीज मध्ये येणारे सर्व प्राणी, म्हणजे आपण आपली स्पीसीज येते सेपियन्स. मग सेपियन म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जगभरामध्ये जेवढे माणसं आहेत ते सगळे ह्या स्पीसीजच्या अंडरच येतात. याच्यानंतर त्याचा अजून दुसरा कोणताही प्रकार पुढे जात नाही. स्टेबल अँड स्टॅटिक युनिट, हा युनिट चेंज होत नाही, स्टेबल असतो. Then it is a in a modern technology, subdivisional of species such as subspecies, varieties and population are seen and given more importance. पण हळूहळू आता त्याचा पुन्हा इव्हॉल्युशन होत चाललेले आहेत, आपल्यामध्ये पण काही चेंजेस होत चाललेले आहेत, आणि त्यामुळे काही मॉडर्न टॅक्सॉनॉमिकल मध्ये कधी कधी हे सबस्पीसीज वापरले जातात काही प्राण्यांच्या संदर्भात, काही वनस्पतींच्या संदर्भात. त्यांच्या जशा व्हरायटी चेंज कुणाच्या होतात, तर मोस्टली प्लांट्सच्या वेगवेगळ्या व्हरायटीज येतात. पिकांच्या सुद्धा तुम्ही बघितल्या असतील, तांदळाच्या नवीन व्हरायटी असं बघितल्यात? येस मॅम. आधी आपल्याकडे होणारे तांदूळ आणि किंवा तुमच्या भागामध्ये जे काही पीक पिकत असेल त्याची आता जे तुम्ही पीक घेता त्याचा प्रकार आणि तुमचे आजोबा जो पीक घ्यायचे त्याचा प्रकार नक्कीच वेगळा असणार आहे. म्हणजे आता नवीन स्पीसीज आल्यात ज्यांनी खूप जास्त प्रमाणात धान्य आपल्याला मिळतं, उत्पन्न जास्त येतं, तर ह्या नवीन स्पीसीज तयार होत आहेत आणि त्यांना सबस्पीसीज कॅटेगरीमध्ये टाकलं जाते. देन जीनस ही स्पीसीज पेक्षा हायर आहे, स्पीसीज पेक्षा हायर रँक किंवा कॅटेगरी आहे. Genus is a group of species bearing close resemblance to one another in their morphological characters. म्हणजे स्पीसीज हा एक असा युनिट आहे जो आपल्याला जे क्लोज असणारे, एक्झाम्पल कसं देऊ तुम्हाला, मँगो, आंबा हा झाला त्याचा जीनस, आणि हापूस, त्यानंतर त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते कुठला प्रकार आहे, तोतापुरी वगैरे त्याचे जे प्रकार आहेत ते झाले त्याच्या स्पीसीज. सो आंबा हा म्हणजे जीनस हा असा स्पीसीज आहे जो त्यांच्यासारख्याच मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स वरून एक दुसऱ्यांशी रिसेंबल दाखवतो, त्यांच्याशी एक संबंध असतात, त्यांचे इंटर रिलेशनशिप दाखवतात, पण ते इंटरब्रीड करू शकत नाही. म्हणजे टायगर, लेपर्ड, लायन हे जे सगळे अॅनिमल्स आहेत ते टायगर अँड लेपर्ड मिळून कोणता ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकत नाही, राईट. टायगरचं ऑफस्प्रिंग हे टायगर असणार, लेपर्डचं ऑफस्प्रिंग हे लेपर्ड असणार. जरी ते एकसारखे प्राणी असले तरी सुद्धा ते वेगवेगळे आहेत, त्यांचे स्पीसीज वेगवेगळे आहेत, पण ते सेम जीनस अंडर येतात. पॅन्थेरा, त्यांचं जीनस सेम आहे पॅन्थेरा नावाने, आणि तरी सुद्धा ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. लायनला आयाळ असते, लेपर्ड वेगळा दिसतो, टायगरचं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे त्यांच्या स्पीसीज वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचं जीनस, त्यांचं ग्रुप, मेन मॉर्फोलॉजिकल ग्रुप एकच आहे. समजतंय? येस मॅम.
आता सेम एक्झाम्पल सोलानम दिलेलं आहे. ब्रिंजल आणि पोटॅटो त्यांच्या दोघांमध्ये असं बघायला गेलं तर किती डिफरन्स आहे. पण त्यांच्या फक्त स्पीसीजच वेगळं आहे. त्यांचं जीनस एकच आहे सोलानम. जीनस सेम आहे त्यांचं सोलानम, पण त्यांची स्पीसीज वेगळी आहे आणि स्पीसीज वेगळी असल्या कारणाने त्यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे त्यांचे जे आधीचे आपण इव्होल्युशनरी रिलेशन बघितलं तर ते सेम बघायला मिळतं. पण पोटॅटो जमिनीखाली येतो, ब्रिंजल झाडाला लागतो. हा त्यांच्यामधला ह्यूज डिफरन्स आहे. येट दे आर इन सेम जीनस. समजलं? Yes, ma'am. नेक्स्ट वन इज फॅमिली. फॅमिली एक मेजर टॅक्सॉनॉमिकल रँक आहे आणि फॅमिलीमध्ये जे जेनरे आहेत जे एकमेकांशी क्लोजली रिलेटेड असतात त्यांचा ग्रुप असतो. फॅमिली रिप्रेझेंट्स अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जेनरे. Genera of hibiscus, gossipum, Sida, bombax are included in the same family, Malvaceae. Hibiscus genus, Gossipum, then Sida and Yes, ma'am. bombax. हे एकाच फॅमिलीमध्ये माल्वसिया मध्ये येतात. सेम कॅट, लेपर्ड, टायगर हे सगळे एकाच फॅमिली मधून बिलॉंग करतात. कॅटचा आकार छोटा असतो, लायनचा आकार मोठा असतो, लेपर्डचा आकार मोठा असतो, पण तरी सुद्धा त्यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक सेम असल्यामुळे ते सर्व एकाच फॅमिलीमध्ये फेलिडियामध्ये येतात. पण डॉग मात्र वेगळ्या डिफरंट फॅमिलीमध्ये जातो कारण त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स किंवा त्याचे काही कॅरेक्टर्स आहेत ते कॅट किंवा लेपर्ड, टायगर सोबत कॉमन नाही येत. डॉग आपण मांजर तर आधीपासून आपल्याकडे असं वाघाची मावशी वगैरे म्हटलं जातं. तसं कुत्रा हा कोणत्या प्राण्याशी जास्त रिझेंबलनेस दाखवतो असं तुम्हाला वाटतं? सांगा. कुत्रा हा प्राणी दुसऱ्या कोणत्या प्राण्यांशी जास्त क्लोजली रिलेटेड आहे असं तुम्हाला वाटतं? कोणत्या प्रकारच्या प्राण्यांशी? प्रथमेश, सत्यजित, Yes, ma'am. कोणत्या प्राण्यासोबत ते जास्त क्लोज रिलेशनशिप दाखवतात? सिंह, ma'am. सिंह. सॉरी मला किंवा आवाज नाही येत. काय म्हणतेस तू कळत नाहीये मला. सिंह, सिंह. आता सांगितलं की मी इथे लिहिलंय ना, कॅट बिलॉंग टू द फॅमिली ऑफ लेपर्ड, टायगर, लायन. कुत्रा हा प्राणी कोणता? त्याचा चेहरा आठवा कुत्र्याचा आणि तो चेहरा दुसऱ्या कोणत्या प्राण्यासोबत सेम दिसतो असं आठवा. आता वाघ, सिंह, लेपर्ड म्हणजे बिबट्या आणि मांजर ह्यांचा चेहरा हा त्यांच्या चेहऱ्याच्या वरचे जे फीचर्स आहेत ते सेम आहेत.
तसं कुत्र्याचं तोंड हे भालू. पुढे टोकदार असतं, मग ते कुणासोबत मॅच होतं? मॅम ते लांडगे, कोल्हा, हा बरोबर. हायनार. ते त्यांच्या फॅमिलीमध्ये रिलेटेड होतात ते. येस मॅम. कॅनिडे, त्या फॅमिलीचं नाव काय आहे? कॅनिडे. आणि मॅम उंदीर, घोस, मुंगूस. आवाज ब्रेक झाला बाळा तुझा. मॅम उंदीर, घोस, मुंगूस हे पण. हा, घूस, मुंगूस, उंदीर हे सगळे एका कॅटेगरीमध्ये जातात. देन त्याच्या वरती फॅमिलीच्या वरती हायरार्किकल रँक असते कोहोर्ट और ऑर्डर. त्यांच्या नॉमेनक्लेचर कोडने त्यांना रिकॉग्नाइज करण्यासाठी आपण ऑर्डर ओळखतो. An order is a group of closely related families showing definite affinity. Family is order is a group of closely related families which are showing definite affinities. फॅमिलीज मध्ये काही सिमिलरली ज्या सिमिलॅरिटीज आहेत अशा काही फॅमिलीज ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत अशा फॅमिलीचा ग्रुप म्हणजेच ऑर्डर. ठीक आहे. ज्या फॅमिलीज मध्ये काही रिलेशनशिप्स आहेत, क्लोजली रिलेटेड आहेत, ते अशांचा ग्रुप म्हणजेच ऑर्डर. ऑर्डर ही फॅमिलीपेक्षा एक स्टेप वरची हायरार्किकल ऑर्डर आहे. ऑर्डर इज अ स्टेप हायर टू फॅमिली इन द टॅक्सोनॉमिकल हायरार्की. Members belong to the same order, but different families may show very dissimilarities. आता डॉग आणि कॅट, आपण मगाशीपासून त्याचाच एक्झाम्पल बघतो, तेच बघूया. डॉग आणि कॅट हे फॅमिली त्यांची वेगवेगळी होती. डॉगची फॅमिली कोणती होती? कॅन्डिसिया होती. आणि कॅटची फेलिडे होती. बरोबर. कॅटची फॅमिली फेलिडे आहे आणि डॉगची कॅन्डे आहे, पण ते सेम ऑर्डर मध्ये येतात. सेम ऑर्डर मध्ये येतात. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. नाही दिसत आहे? दिसते आता? नो मॅम. स्टॉप करून परत करते. दिसते मॅम. दिसते आता? येस मॅम. हा, आपण काय म्हणत होतो की ऑर्डर मध्ये येणाऱ्या फॅमिलीज डिफरंट आहेत, पण त्यांच्यामध्ये काही डिसिमिलॅरिटी सुद्धा असू शकतात. आणि काहींमध्ये सिमिलॅरिटी सुद्धा असू शकतात. आता डॉग आणि कॅट हे सेम कार्निवोरा कार्निवोरा ऑर्डर मध्ये येतात. आपण कार्निवोर्स म्हणतो ना, कार्निवोर्स म्हणजे जे मांसाहारी प्राणी असतात त्यांना कार्निवोर्स म्हणतात. जसं की सिंह, वाघ वगैरे हे सर्व कार्निवोरस झाले. आणि
त्यांच्या फॅमिलीज डिफरंट आहे डॉग आणि कॅटच्या. तर डॉग आणि कॅट जर आपण बघायला गेलं तर ते त्यांना एक प्रकारे मीठ सुद्धा चालतं आणि व्हेज फूड सुद्धा ते खाऊ शकतात, राईट? येस मॅम. पण तरी सुद्धा त्यांची ऑर्डर सेम आहे. म्हणजे असं नाहीये की ते जर सेम ऑर्डर मध्ये आहेत तर त्यांचं किंवा त्यांच्या फॅमिलीज जर एका ज्या ऑर्डर मध्ये आहेत तर मग त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज असतील. त्यांच्यामध्ये डिसिमिलॅरिटीज सुद्धा असू शकतात, पण जास्त प्रमाणात सिमिलॅरिटी आहेत म्हणून त्या सेम ऑर्डर मध्ये आहेत. हे थोडस मुश्किल आहे समजायला, पण जसं जसं पुढे पुढे आपण जात जाऊ तसं तसं समजेल. तर 3 युनिट बघितले आपण, स्पीसीज, जनरे आणि ऑर्डर. हे 3 कळाले तुम्हाला? स्पीसीज सगळ्यात लोएस्ट टॅक्सोनॉमिकल युनिट आहे, देन जनरे इज अ 1 स्टेप हायर अँड ऑर्डर इज 1 स्टेप हायर टू फॅमिली. दीज 3 नाही 4 बघितले ना आपण. क्लास राहिलेला आहे ना. क्लास आपण पुढच्या लेक्चरला बघू, आता आपला वेळ पण संपत आलाय. स्पीसीज बघितलं, जीनस, फॅमिली अँड ऑर्डर. स्पीसीज इज अ लोएस्ट, देन जीनस इज अ 1 स्टेप हायर दॅन स्पीसीज, बट स्पीसीज आपण कशावरती केलेले? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वरती, but they do not interbreed. Then next one is family. Family मध्ये जे क्लोजली रिलेटेड जेनरे आहेत ते त्यांचा ग्रुप असतो. फॅमिली मध्ये कसला ग्रुप असतो? क्लोजली रिलेटेड जेनेरा. And family is a group of closely related families showing different definite affinities. त्यांच्यामध्ये काहीतरी प्रमाणात समानता असतात जास्त, पण त्यांच्यामध्ये फ्यू डिसिमिलॅरिटीज म्हणजे काही फरक सुद्धा असू शकतात. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन गेली पुन्हा. दिसते आता? दिसते आता? येस मॅम दिसते. ओके. आपण 4 बघितले, पुढचे 5 उरलेले आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी तुम्हाला होमवर्क सांगितलंय, हे 5 क्वेश्चन्स लिहायचे. त्यांची उत्तरं पुस्तकामध्ये शोधून लिहा. पुस्तकामधून शोधून लिहा, तरच तुम्हाला पेपर मध्ये लिहिताना प्रॉब्लेम येणार नाही. जर तसंच नेटवरून बघून लिहिलं तर मग पुन्हा सगळं रट्टा मार करावा लागेल आणि मग समजणार काही नाही आणि फक्त लिहितोय असं होईल. तर तसं करायचं नसेल तर पुस्तकामध्ये धडा वाचा, शोधा उत्तरं आणि मग लिहा.